राज्याचे प्रमुख या नात्याने देवेंद्र फडणवीस साहेबांनी मीटिंग आयोजित केलेली होती. त्याला लोढासाहेब पण होते, मी पण होतो, आमचे कालिदास कोळंबकर साहेब पण होते, असे काही मान्यवर लोकप्रतिनिधी होते. ते दादर कबूतरखान्याचे काही त्यांची संघटना आहे, त्या संघटनेचे पण सहकारी होते. तर अतिशय मार्ग व्यवस्थित निघावा अशा प्रकारे सकारात्मक भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या बाबतीमध्ये घेतलेली होती. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण आपल्या गगराणींना पण बोलून घेतलेलं होतं, कारण त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेला काही डायरेक्टिव्ह मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत. आता ती मॅटर लवकरच लागणार आहे. तर त्याच्यामध्ये मुंबई हायकोर्टाला पण गगराणीला पण काही सूचना सीएम साहेबांनी दिल्या. एकदमच या कबुतरांचं खाणं बंद करणं, ते कुठं जाणार, त्यांना कुठं शिफ्टिंग करता येईल. मग त्याच्यामध्ये पण चर्चा झाली की बस संजय गांधी उद्यान आणि इतर ज्या काही मोकळ्या जागा आहेत की जिथं नागरिकांचा संबंध जास्त येत नाही, जसं नागरिकांना राहण्याचा अधिकार आहे तसं पशुपक्ष्यांना पण त्यांच्या एरियामध्ये जगण्याचा राहण्याचा अधिकार हा निसर्गाने दिलेला आहे. आणि त्याच्याकरता एक गोष्ट खरी आहे, जैन समाजाच्या आणि इतर पण काही मान्यवरांच्या भावना थोड्याशा तिथं तीव्र होत्या. तर ही सगळी वस्तुस्थिती हायकोर्टामध्ये पुन्हा लक्षामध्ये आणून द्यायची की बाबा एकदम अनेक संख्येने जास्त असणारे कबूतरखाने आपल्या मुंबईच्या परिसरात आहेत. ते वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ते चालत आलेले आहेत. परंतु काही जणांचं असंही म्हणणं आहे की ह्या कबुतरांच्या विषयामुळं काही आजार उद्भवतात, अशा पद्धतीनं पण काहींनी भूमिका मांडलेली आहे. शेवटी न्यायव्यवस्था ही सर्वोच्च आहे, परंतु न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे त्याबद्दल कुणाचं दुमत असायचं कारणच नाही. पण तिथं जनतेच्या मनामध्ये काय आहे, जसं ती माधुरी हत्तीनीच्या संदर्भामध्ये पण काल सकाळी मिटिंग झाली आणि त्यावेळेस कोल्हापूरकरांनी किती मोठा लॉंग मार्च काढलेला होता, तो आपण शांततेने काढलेला होता. पण त्याच्यामध्ये